लोकसंख्या कधी एखाद्या मतदारसंघात जास्त असते, मग तिकडं जास्त निधी जातो. आमदारांना वाटतं की त्या मतदारसंघाला जास्त दिला, आमच्याकडे कमी दिला. पण काही निकष आहेत लोकसंख्येचे वगैरे, त्यात थोडं कमी जास्त वाटप होतं. पण तसं आहे ना, शेवटी समन्वय समिती आहे. देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, यांची बैठक होऊन हे निर्णय झालेत. आणि हे तसं पहिलं तर पूर्वीप्रमाणेच निर्णय आहेत. ह्यात काय कपाती केल्यात किंवा काय अधिकार कोणाचे कमी केलेत असं नाही. हे पूर्वी जे सूत्र होतं ते सूत्र धरूनच कामकाज चालू. आपल्यासोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहे. काय सांगाल, ज्या प्रकारे पालकमंत्र्यांच्या अधिकारात कपात करण्यात आली, आता जिल्हा नियोजन समितीमधला जो निधी आहे त्यातला 70% निधी हा आमदारांच्या त्यांच्या मागणीनुसार वितरित केला जाणार, ते अधिकार त्यांना बहाल करण्यात आलेले आहे. नाही, जर ही अधिकारात कपात असं नाही आहे. शेवटी पालकमंत्री हे बाहेरनं त्या जिल्ह्यावर नेमले जातात. आता माझंच उदाहरण घेतलं तर मी निवडून येतो साताऱ्यातनं, माझ्याकडे लातूर जिल्ह्याची जबाबदारी आहे. आणि शेवटी लातूरमध्ये पालकमंत्री म्हणून काम करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, मग खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे सदस्य, शेवटी जर त्यांना त्यांच्या इथल्या प्रश्नांची कधी स्थानिक असल्यामुळे जास्त जाण असते किंवा कुठलं काम प्रायोरिटी दिली पाहिजे, कुठल्या कामाला जास्त महत्त्व देऊन केलं पाहिजे, आणि लोकांची पण त्यांच्याशी संपर्क, त्यांच्याकडं मागण्या, त्यांच्याकडनं अपेक्षा लोकांच्या जास्त असतात किंवा ही कामं पूर्ण व्हावीत. आणि त्याप्रमाणे समन्वय समितीमध्ये हा निर्णय झालेला आहे. आणि हा पूर्वीप्रमाणेच आहे, असं काही कपात केली असं नाही. पूर्वी पण DPDCला जो निधी वितरित व्हायचा तो समान प्रमाणामध्ये जे सूत्र ठरायचं त्याप्रमाणे आमदार, खासदार वगैरे त्यांच्या आणि जे सदस्य आहेत त्यांच्या ह्याच्याप्रमाणे दिला जायचा. आणि काही अधिकार हे पालकमंत्र्यांना ठेवलेले असतात, ज्याच्यासाठी आपण काही इमर्जन्सीमध्ये काही कामं करायची असतील, काही आता उदाहरणार्थ काही जिल्ह्याचे पण विषय असतात. मग आता समजा सिव्हिल हॉस्पिटल असेल, सिव्हिल हॉस्पिटल ही कुणाच्या एकाच्या मतदारसंघात येत नाही, किंवा बाकीच्या उदाहरणार्थ जिल्हा क्रीडा संकुल असेल, मग ह्याला जो निधी लागतो, किंवा आता शाळा आहेत. परवा आता अमरावतीची घटना हॉस्पिटलमधली झाली, तर त्या ठिकाणी जर काही दुरुस्त्या इमर्जन्सी करायच्या असल्या सिव्हिल हॉस्पिटलला, तर मग तो निधी DPDCतनं आपण वापरू शकतो. कधी काही पाऊस, भूकंप वगैरे ह्याच्यामुळं काही गोष्टींचं नुकसान झालं, कुठं पूल, रस्ते, कुठं बिल्डिंग, त्या ह्याच्यासाठी आहे. आणि नाविन्यपूर्ण योजना ज्या आपण ठरवतो म्हणजे जिल्ह्यामध्ये करण्यासाठी, त्या ह्याच्यासाठी प्रामुख्यानं हा निधी पालकमंत्री म्हणून आपण वापरत असतो. काही जिल्ह्यामध्ये अशा तक्रारी आल्या की एका पक्षाचा पालकमंत्री असला की दुसऱ्या दोन्ही पक्षाच्या आमदारांना निधी देताना दुजाभाव होत होता, त्यामुळे कुठलं तरी एक मधला मार्ग म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला, कारण की काही जिल्ह्यात उघडपणेच आमदारांच्या तक्रारी होत्या. नाही, असं हे नाही की दुजाभाव कोण करते किंवा ठरवून असं काय मुद्दामून ह्याला दे त्याला देत नाही. आता कसं होतं सर, एक तर DPDCला पण निधी तसा मर्यादित असतो. म्हणजे प्लॅन शेवटी प्रत्येक आमदार यांचा प्रयत्न असतो की बाबा जास्तीचा निधी त्यांच्या मतदारसंघात यावा, जास्तीचा निधी मिळावा. आता ते वाटप करताना सगळंच काही शक्य होतं असं नाही. त्यामुळं थोडं कधीकधी लोकसंख्या, परत आता समाज कल्याणमध्ये सुद्धा जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्या संख्येवर मग लोकसंख्या कधी एखाद्या मतदारसंघात जास्त असते, मग तिकडं जास्त निधी जातो. आमदारांना वाटतं की त्या मतदारसंघाला जास्त दिला, आमच्याकडे कमी दिला. पण काही निकष आहेत लोकसंख्येचे वगैरे, त्यात थोडं कमी जास्त वाटप होतं. पण तसं आहे ना, शेवटी समन्वय समिती आहे. देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, यांची बैठक होऊन हे निर्णय झालेत. आणि हे तसं पहिलं तर पूर्वीप्रमाणेच निर्णय आहेत. ह्यात काय कपाती केल्यात किंवा काय अधिकार कोणाचे कमी केलेत असं नाही. हे पूर्वी जे सूत्र होतं ते सूत्र धरूनच कामकाज चालू आहे. एका जिल्ह्यामध्ये एकपेक्षा जास्त आमदारांची संख्या असते, त्यामुळे मग आता आमदारांना त्यांच्या मतदारसंघात निधी देताना कसा निकष लावला जाईल? नाही, आता 70-30 तर हे आहे. म्हणजे 70% जो निधी DPDCचा असेल तो आमदारांच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या दिलेल्या पत्रांप्रमाणे, मागणीप्रमाणे त्यांच्या मतदारसंघात दिला जाणार. मग ते आता त्यात पण हेडवाईज करायला लागतं आपल्याला. म्हणजे असं नाही की माझ्या मतदारसंघात फक्त रस्त्यांनाच काम द्या, मला शाळा नको, तसं नाही करतं. शेवटी तो हेडवाईज आपण वितरित करतो.
आणि मग त्या हेडमधनं त्या ह्याच्यातली कामं त्यांनी सुचवायची. आपण बघितलं की अमरावतीला जी दुर्घटना झाली, आजही तिथे आंदोलन सुरू आहे, लोकांमध्ये रोष आहे. खरं तर आपल्या विभागानंच तिथे इमारत बांधली असेल किंवा विजेच्या जो काम आहे ते केलं होतं. आधी भंडाऱ्यामध्ये घटना घडली, आता अमरावतीमुळे, त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीला घेऊन एक प्रश्न उपस्थित केला जातो कामाच्या दर्जावर. नाही आता काम केलं असलं तरी मला नाही वाटत की ते आत्ता लगेच केलं होतं. पण घटना घडली, ही दुर्दैवी घटना घडली, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपण सगळ्यांनीच जागरूक राहिलं पाहिजे या बाबतीमध्ये. अशा घटना एक तर घडल्या नाहीच पाहिजेत. कुठं दुरुस्त्या वगैरे असेल, आता ह्या पद्धतीनं जिथं ICU आहेत, NICU आहेत, की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा वापर हा कायमच होतो. कारण शेवटी तिथले मशीन्स वगैरे सगळं जे चालवायचं असलं किंवा NICUमधलं ते लहान मुलांचं इन्क्युबेटर वगैरे असेल तर शेवटी लाईट 24 तास पाहिजे. या ह्याच्यामध्ये ज्या त्या वेळेला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स झाला पाहिजे. म्हणजे कुठं म्हणजे लाईट काय म्हणायचं, वायरिंग कुठं हे होतं आहे, ब्रेकर्स असतील, सर्किट ब्रेकर्स जे आहेत, ह्या गोष्टीचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वेळच्या वेळी झाला पाहिजे. थोडंफार प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी म्हणजे स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलचं पण प्रशासन आणि जे आमचं आता समजा इलेक्ट्रिक विभाग आमचा PWDचा पण आहे, यांनी जागरूक राहणं नक्कीच गरजेचं आहे. किंवा ज्या त्या वेळेला काही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मग अशा घटना घडू नयेत म्हणून केलं पाहिजे. पण जे आता प्राथमिक आहे, मला काही डिटेल रिपोर्ट माहीत नाही, पण प्राथमिक जो अंदाज येतोय तो शॉर्ट सर्किटनं हे सगळं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सकडे दुर्लक्ष झालं असं एक प्राथमिक तपासामध्ये पुढे आलेलं आहे. असं म्हणजे त्याचा जबाबदारी आपल्या विभागाकडे होती. नाही 100% ज्यात कुणी जर दुर्लक्ष कामामध्ये, कचुराई किंवा काम पण चुकीचं, बोगस, खराब क्वालिटीचं केलं असेल तर ते पण रिपोर्टमध्ये येईल. आणि असं जर असलं तर त्याच्यावर पण कार्यवाही 100% होणार. राज्यातील सर्व सार्वजनिक रुग्णालयांची तपासणीची मागणी होत आहे. तशा प्रकारे ड्राईव्ह तुमच्या विभागाकडनं घेतला जाईल का? तर आमचा विभाग हे आम्ही जाऊन पूर्ण हे नाही करू. शेवटी हे म्हणजे काय आपलं सार्वजनिक आरोग्य विभागानं जे काय ऑडिट केलं पाहिजे त्या ऑडिटमध्ये जिथं इलेक्ट्रिकलचं वगैरे आमच्या विभागाची लोकांचा संबंधित तिथं आम्ही देऊच. किती हे करायला म्हणजे तपासणी करायला, ऑडिट करायला. निदान इलेक्ट्रिकचं जरी आपल्या विभागात संबंधित असणाऱ्या सूचना दिल्या जाईल अधिकाऱ्यांना. 100% सूचना दिल्या जातील की सर्व यांच्या हे आता कालच सातारची पण आमची बैठक झाली, त्यात पण सूचना कालच दिल्या. लातूरची पण बैठक झाली, त्याच्यात पण हे दिलं की ताबडतोब तपासून घेऊन अगदी तिथलं फायर एक्स्टिंग्विशरचं जी सिस्टम, स्प्रिंकलर्स चालू आहेत का नाही, जी काही म्हणजे अचानक असं झालं तर कधीकधी आपण सिलेंडरसुद्धा जी ठेवलेले असतात त्याला रिचार्ज करायला लागतं. ते काही नुसते आणून ठेवलेत म्हणून ते काय वर्षानुवर्ष चालतात असं नाही, त्याला रिचार्ज करायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टीच्या सूचना दिलेल्या पण आहेत आणि बाकीच्या याच्यामध्ये पण विभागाकडनं जे काय लागेल ते सहकार्य आम्ही करू. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयामध्ये देखील आपल्या विभागाचं काम आहे, तर तिथे देखील अशा प्रकारे सूचना दिल्या जाईल किंवा दिल्या गेल्या. वैद्यकीय विभाग असू दे, सार्वजनिक आरोग्य असू दे किंवा शाळा असू दे, जिथं जिथं PWDचा संबंध येतोय, ज्या ज्या विभागांमध्ये म्हणजे इलेक्ट्रिकची कामं करण्यासाठी किंवा बाकीच्या याच्यासाठी, तिथं आम्ही आमच्या विभागाकडनं पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य, लागणारं जे काय ऑडिटला लागणारी माणसं वगैरे असतील ते आम्ही देऊ. धन्यवाद साहेब. कॅमेरामॅन अतुल हेटेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.